नमस्कार. मुलांच्या अभ्यासाची चिंता वाटते का? हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक पालकाला कधी ना कधीतरी सतावतोच. चला, आज आपण ट्युशनच्या पलीकडे जाऊन एका खूप सोप्या आणि तितक्याच प्रभावी उपायाबद्दल बोलूया. मुलांच्या अभ्यासाची चिंता वाटणं हे अगदी स्वाभाविक आहे. पण जसजशी ही चिंता वाढत जाते तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया बहुतेक वेळा ठरलेलीच असते. ती म्हणजे मुलांना घाईघाईने ट्युशनला पाठवणं. आता काही वेळा त्याची गरज नक्कीच असते, नाही असं नाही. पण एक विचार करा, ट्युशनच्या पलीकडे जाऊन आपण त्यांना अशी एखादी मूलभूत सवय लावू शकतो का, जी त्यांना आयुष्यभर उपयोगी पडेल? चला, आज तेच पाहूया. तर आज आपण काय पाहणार आहोत? आपण ट्युशनच्या पलीकडे जाऊन एका उत्तम पर्यायावर बोलणार आहोत. तो म्हणजे स्वतः अभ्यास करण्याची सवय. मग आपण योग्य मानसिकता कशी तयार करायची, शिकणं मजेदार कसं बनवायचं आणि ही अभ्यासाची सवय लावून मुलांमध्ये आत्मविश्वास कसा वाढवायचा, हे सगळे टप्पे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया त्या मूळ चिंतेपासून आणि त्यावरच्या आपल्या नेहमीच्या उपायापासून, म्हणजेच अभ्यास आणि ट्युशन. हे बघा, ट्युशन हा एक तात्पुरता उपाय असू शकतो, पण स्वतः अभ्यास करण्याची सवय ही मुलांच्या भविष्यासाठी एक मोठी गुंतवणूक आहे. कारण या सवयीमुळे मुलं फक्त स्वावलंबी बनत नाहीत, तर त्यांच्यातली उत्सुकता वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते भविष्यातल्या कोणत्याही स्पर्धेसाठी अगदी तयार होतात. मग ट्युशनला हा उत्तम पर्याय आहे तरी काय? तोच स्वतः अभ्यास. चला, ही कल्पना नेमकी काय आहे आणि ती कशी काम करते हे जरा समजून घेऊया. स्वतः अभ्यास म्हणजे काय? सोप्या भाषेत स्वतंत्रपणे शिकण्याची सवय. ही सवय फक्त अभ्यासातच नाही, तर मुलांना भविष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला आत्मविश्वासाने सामोरं जाण्यासाठी तयार करते. म्हणजे हे फक्त गृहपाठ करण्यापुरतं मर्यादित नाहीये. तर मग ही सवय लावण्यासाठी करायचं काय? घाबरू नका, आपल्याकडे पालकांसाठी एक अगदी सोपी 3 भागांची योजना आहे. पहिलं म्हणजे योग्य मानसिकता तयार करणं, दुसरं शिकण्यासाठी मजेदार पद्धती वापरणं आणि तिसरं याला एक रोजची सवय बनवणं. चला, एक एक करून समजून घेऊया. सर्वात पहिला आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे योग्य मानसिक आणि भावनिक वातावरण तयार करणं. आणि यातला सुवर्ण नियम आहे, दबाव टाकू नका, समजावून सांगा. अभ्यास ही काही शिक्षा नाही किंवा जबरदस्तीने करायची गोष्ट तर अजिबात नाही. उलट ती स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची एक संधी आहे, हे मुलांना पटवून देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय, तर पालकांची भूमिका ही एका टास्क मास्टरची नाही, तर एका मार्गदर्शकाची आहे, एका लर्निंग कोचची आहे. मुलांसोबत बसा, त्यांना शांतपणे समजावून सांगा, पण गृहपाठासाठी कधीही जबरदस्ती करू नका. बरं, मानसिकता तर तयार झाली, पण अभ्यास जर कंटाळवाणा वाटत असेल तर? म्हणूनच आपल्या योजनेचा दुसरा भाग आहे शिकण्याची प्रक्रिया अधिक आकर्षक आणि मजेदार बनवणं. शिकण्याच्या प्रक्रियेला ना थोडं दृश्यात्मक आणि संवादात्मक बनवता येतं. जसं की महत्त्वाचे मुद्दे रंगीत पेनने लिहून फ्रिजवर चिकटवणं किंवा चालता फिरता खेळता खेळता शिकवणं. लेक्चर देण्याऐवजी गप्पा मारल्यासारखं शिकवा. बघा, अभ्यासाचा कंटाळा कसा दूर होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुस्तकातल्या गोष्टी जेव्हा खऱ्या आयुष्याशी जोडल्या जातात ना, तेव्हा मुलांना आपण हे का शिकतोय ह्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. त्यांना गुगलवर किंवा चांगल्या पुस्तकांमधून संबंधित उदाहरणं दाखवा, चालू घडामोडींशी विषय जोडून चर्चा करा. यामुळे त्यांना शिकण्याचा खरा उद्देश कळतो. चला, आता आपल्या योजनेच्या शेवटच्या भागाकडे वळूया. या सगळ्या कृतींना एका नियमित सवयीमध्ये कसं बदलायचं ते पाहू. मुलांसाठी सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपण स्वतः. जेव्हा ते अभ्यास करतात तेव्हा आपणही त्यांच्यासोबत बसून वर्तमानपत्र किंवा एखादं पुस्तक वाचायला हवं. यामुळे काय होतं, तर शिकणं ही संपूर्ण कुटुंबाची सवय बनते आणि एक खूप सकारात्मक वातावरण तयार होतं. आणि ही शक्तिशाली सवय लावण्यासाठी तासनतास घालवायची काहीच गरज नाहीये. फक्त रोजचे 20 ते 30 मिनिटं बस. एक निश्चित वेळ ठरवा. लक्षात ठेवा, सातत्य हे वेळेपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. मुलांना पुस्तकांशी मैत्री करायला शिकवा. त्यांच्यावर पुस्तकं लादू नका. त्यांना अशा पुस्तकांच्या जगात घेऊन जा जिथे त्यांना स्वतःला रमावंसं वाटेल. योग्य पुस्तक निवडणं खूप महत्त्वाचं आहे. लहान मुलांसाठी चित्र असलेली किंवा गोष्टींची पुस्तकं छान असतात, तर मोठ्या मुलांसाठी विज्ञानातील गमती-जमती, साहसी कथा किंवा कॉमिक्स. जेव्हा पुस्तक त्यांच्या आवडीचं असतं ना, तेव्हा वाचन हे काम नाही, तर एक बक्षीस वाटतं. चला, आता समारोपाकडे येऊया.
स्वतः अभ्यास करण्याची सवय लावण्याचा मुलांवर इतका दूरगामी आणि सकारात्मक परिणाम का होतो हे पाहूया. आपलं खरं ध्येय फक्त चांगले गुण मिळवणं नाहीये, तर मुलांना खऱ्या अर्थाने हुशार आणि स्वावलंबी बनवणं आहे. एक अशी व्यक्ती घडवणं जी स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल आणि स्वतंत्रपणे विचार करू शकेल. ही सवय मुलांना केवळ स्वावलंबी बनवणार नाही, तर भविष्यात कोणताही विषय स्वतःहून शिकण्याचा प्रचंड आत्मविश्वासही देईल. आणि हीच या संपूर्ण प्रक्रियेची सर्वात मोठी आणि मौल्यवान भेट आहे. तर मग आपल्या मुलाला स्वावलंबी बनवण्यासाठी तुमचं पहिलं पाऊल कोणतं असेल? यावर नक्की विचार करा.